महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच आता एका ज्येष्ठ नेत्याच्या भाजपा प्रवेशाची चर्चा जोरात सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि धनगर समाजाचे प्रभावशाली नेतृत्व असलेले अण्णासाहेब डांगे यांनी आपल्या 2 मुलांसह तब्बल 2 दशकानंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांच्या भाजपमध्ये परतल्याने भाजपाला मोठा फायदा होणार आहे. कोण आहेत अण्णासाहेब डांगे? महाराष्ट्र राजकारणात त्यांच्या पक्ष प्रवेशाचे महत्व काय, जाणून घेऊयात. नमस्कार, मी योगेश आणि आपण पाहताय ट्रेंडी गप्पा. कोण आहेत अण्णासाहेब डांगे? अण्णासाहेब डांगे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत ज्येष्ठ, आदरणीय आणि संघर्षशील नेतृत्व आहे. सध्या त्यांचे वय 90 वर्ष असून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तशीर कार्यशाळेत तयार झालेल्या पहिल्या पिढीतील कार्यकर्ते आहेत. ते भारतीय जनसंघाच्या काळापासून सक्रिय आहेत. त्या काळात त्यांनी जनतेशी थेट संवाद साधत आणि सायकलवरती अनेक किलोमीटर प्रवास करत भाजपचा विचार समाजात रुजवला. 1980च्या दशकात भाजप महाराष्ट्रात आपले पाय रोवत होता. त्यावेळी वसंतराव भागवत यांच्या माधव अर्थात माळी, धनगर, वंजारी या रणनीतीचा भाग म्हणून डांगे यांची भूमिका अतिशय निर्णायक ठरली. त्या काळात मराठा, दलित आणि आदिवासी समाज काँग्रेसच्या बाजूने झुकलेला असताना या ओबीसी नेतृत्वामुळे भाजपाला वैचारिक आणि सामाजिक बळ मिळाले. राज्यात काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यात महत्वाची भूमिका त्यांनी बजावलेली होती. डांगे हे धनगर समाजाचे प्रतिनिधी असून त्यांनी गोपीनाथ मुंडे, सूर्यभान वाडणे, NS फरांदे यांच्यासारख्या नेत्यांबरोबर मिळून राज्यात भाजप वाढवण्याचे मोठे काम केले आहे. 1995 मध्ये भाजप शिवसेना युतीने पहिल्यांदाच महाराष्ट्रात सत्ता मिळवली. त्यावेळी डांगे यांना ग्रामीण विकास व पंचायत राज खात्याचे कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. त्यांच्या कार्याचा गावकऱ्यांशी थेट संबंध होता आणि त्यांनी विकासाचा व्यापक दृष्टिकोन ठेवला. मात्र 1999च्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचा पराभव झाला. पुढे 2000च्या दशकाच्या सुरुवातीला डांगे यांना विधान परिषदेत तिकीट नाकारण्यात आले आणि पक्षात त्यांच्या अनुभवाला योग्य स्थान न मिळाल्याची भावना निर्माण झाली. त्यांनी आरोप केला होता की मुंडे व प्रमोद महाजन यांच्या सत्ता केंद्रित नेतृत्वामुळे जुन्या कार्यकर्त्यांची अवहेलना होत आहे. त्यामुळे 2002 मध्ये त्यांनी भाजपचा राजीनामा दिला आणि 2004 साली लोकराज्य पक्ष स्थापन केला. परंतु हा पक्ष फारसा प्रभावी ठरला नाही. यानंतर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पण राजकारणात त्यांचे सक्रिय योगदान मर्यादितच राहिले. आता महाराष्ट्राच्या राजकारणात या प्रवेशाचे महत्व काय आहे पाहूया. सांगलीतील भाजपला ताकद मिळणार. अण्णासाहेब डांगे यांच्या पुनरागमनामुळे सांगली जिल्ह्यात भाजपला नवसंजीवनी मिळाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये या प्रभावाचा निश्चितच परिणाम होईल. धनगर समाजात भाजपचा प्रभाव वाढणार. डांगे यांच्या परतण्यामुळे धनगर समाजाला सकारात्मक संदेश जाईल. महाराष्ट्रातील किमान 40 विधानसभा मतदारसंघांमध्ये धनगर समाज निर्णायक भूमिका बजावतो. डांगे हे या समाजातील आदरणीय नेते असल्याने त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपकडे या समाजाचा कल झुकण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांना राजकीय फटका बसणार. इस्लामपूर मतदारसंघात सहकार व शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून जयंत पाटील यांची पकड मजबूत आहे. पण या सर्व संस्थांची पायाभरणी अण्णासाहेब डांगे यांनीच केली होती. त्यामुळे त्यांच्या पुनरागमनामुळे जयंत पाटील यांच्या मतदारसंघात अडचण निर्माण होऊ शकते. महाविकास आघाडीच्या गणितात अडथळा. पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या पारंपरिक प्रभाव असलेल्या भागात भाजपा नव्या उमेदीने शिरकाव करेल, ज्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या समीकरणांवरती मोठा परिणाम होऊ शकतो. अण्णासाहेब डांगे यांचा भाजपमध्ये पुनरागमन ही केवळ पक्ष बदलाची घटना नाही, तर तो एक राजकीय पुनर्जन्म आहे. त्यांचा अनुभव, जनसंपर्क आणि सामाजिक पोहोचमुळे भाजपला सांगली, धनगर समाज आणि ओबीसी नेतृत्व या तिन्ही पातळ्यांवरती मोठा फायदा होईल. हे पुनरागमन पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाच्या दिशा बदलणारे ठरू शकते. आपल्या मतदारसंघातही अशा नेत्यांचा प्रभाव आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती उपयुक्त वाटली तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.